आपल्या रोजच्या वापरातल्या रिचार्जेबल बॅटरींच्यात एक वेगळंच जग दडलेलं असतं नाही का? माइंडस्टिक्स फाउंडेशनच्या या सादरीकरणात आपण याच जगाची एक सफर करणार आहोत. चला तर मग बॅटरीच्या आत डोकावून पाहूया आणि दोन मोठ्या स्पर्धकांमधली लढत बघूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी बॅटरीच्या आत नक्की काय असतं हे समजून घेऊ. मग आपला पहिला स्पर्धक लेड ॲसिड बॅटरी आणि दुसरा स्पर्धक निकेल आयन बॅटरी यांची ओळख करून घेऊ. त्यानंतर त्यांची थेट तुलना करू आणि शेवटी कोणत्या कामासाठी कोणती बॅटरी निवडायची हेही पाहू. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. आपण ज्या रिचार्जेबल बॅटरींबद्दल बोलतोय ना, त्यांना शास्त्रीय भाषेत सेकंडरी सेल असं म्हणतात. पण याचा नेमका अर्थ तरी काय आहे? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर सेकंडरी सेल म्हणजे अशी बॅटरी जी वापरून झाल्यावर आपण पुन्हा पुन्हा चार्ज करू शकतो. ही काही आपल्या रिमोटच्या सेलसारखी नाही, जी एकदा संपली की फेकून द्यावी लागते. सेकंडरी सेल ऊर्जा साठवू शकते आणि गरजेनुसार ती परत देऊही शकते. आणि आता भेटूया आपल्या पहिल्या स्पर्धकाला, लेड ॲसिड बॅटरी. ही बॅटरी म्हणजे जणू काही इंडस्ट्रीचा वर्कहॉर्स आहे. सर्वात जास्त वापरली जाणारी आणि सगळ्यात ओळखीची. आपल्या गाडीपासून ते घराच्या इन्व्हर्टरपर्यंत ही सगळीकडेच दिसते. चला, हिच्या आत काय आहे ते पाहूया. बाहेरून एक मजबूत कंटेनर असतो, ज्याच्या आत पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह प्लेट्स असतात. त्यांना एकमेकांपासून वेगळं ठेवणारा एक सेपरेटर असतो आणि वीज बाहेर घेण्यासाठी टर्मिनल्स असतात. आता ह्या प्लेट्सना जरा जवळून पाहिलं तर लक्षात येतं की ही एक जाळीदार फ्रेम आहे. या जाळीमध्ये सक्रिय रासायनिक पदार्थ म्हणजे लेड पेस्ट भरलेली असते. या रचनेमुळे होतं काय की रासायनिक क्रियेसाठी भरपूर जागा मिळते. या प्लेट्सची रचनाही खूप विचारपूर्वक केलेली असते. एक पॉझिटिव्ह प्लेट, मग एक निगेटिव्ह प्लेट आणि त्या दोन्हींच्या मध्ये एक सेपरेटर. या सेपरेटरचं काम खूप महत्त्वाचं आहे. तो या दोन्ही प्लेट्सना एकमेकांना चिकटण्यापासून रोखतो, ज्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका टळतो. बरं, मग यातून वीज तयार कशी होते? बघा, जेव्हा बॅटरी वापरली जाते म्हणजे डिस्चार्ज होते, तेव्हा प्लेट्सवरचा लेड आणि लेड पेरॉक्साईड ॲसिडसोबत मिळून लेड सल्फेट बनवतात. याच प्रक्रियेत वीज निर्माण होते आणि जेव्हा आपण बॅटरी चार्ज करतो तेव्हा हीच प्रक्रिया अगदी उलट दिशेने होते. लेड सल्फेट पुन्हा मूळ रूपात येतं. हे एक चक्र आहे जे सतत चालू राहतं. पण कुणीच परफेक्ट नसतं. या बॅटरीच्या पण काही कमजोरी आहेत. कधीकधी प्लेट्सवर सल्फेटचे क्रिस्टल जमा होतात, ज्यामुळे तिची ताकद कमी होते. काही वेळा प्लेट्सवरचा मसाला खाली गळून पडतो आणि जास्त चार्जिंगमुळे तर प्लेट्स वाकण्याचीही शक्यता असते. या सगळ्यामुळे बॅटरीचं आयुष्य कमी होतं. आता वळूया आपल्या दुसऱ्या स्पर्धकाकडे. हा आहे एक टिकाऊ चॅलेंजर, निकेल आयन बॅटरी. याला एडिसन सेल असंही म्हणतात. ही बॅटरी तिच्या मजबूतीसाठी आणि वर्षानुवर्षे टिकण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. याची रचना तर बघा, एकदम वेगळी आणि जबरदस्त मजबूत. बाहेरून स्टीलचा कंटेनर आहे आणि आतमध्ये लहान लहान पॉकेट्स आहेत, ज्यात रासायनिक पदार्थ भरलेले आहेत. ही रचनाच तिला इतकी दणकट बनवते. आणि फक्त रचनाच नाही, तर याच्या आतलं रसायनशास्त्र पण पूर्णपणे वेगळं आहे. इथे पॉझिटिव्ह प्लेट निकेल हायड्रॉक्साईडची, निगेटिव्ह प्लेट लोहाची आणि इलेक्ट्रोलाइट म्हणून पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरलं जातं. याच गोष्टींमुळे हिचे गुणधर्म लेड ॲसिडपेक्षा खूप वेगळे आहेत. चला तर मग आता वेळ आली आहे त्या क्षणाची, ज्याची आपण वाट पाहत होतो. या दोन्ही बॅटरींचा सामना. बघूया कोण कोणावर भारी पडतंय. चला, थेट आकडेवारीच पाहूया. लेड ॲसिड सेलचा व्होल्टेज 2.1 व्होल्ट आहे, तर निकेल आयनचा फक्त 1.2 व्होल्ट. कार्यक्षमतेच्या बाबतीतही लेड ॲसिड 90 ते 95% पुढे आहे. पण खरा फरक दिसतो तो टिकाऊपणामध्ये. इथे मात्र निकेल आयनचा कोणी हात धरू शकत नाही. तिचं आयुष्य खूप जास्त असतं. थोडक्यात सांगायचं झालं तर दोन्ही बॅटरींचे आपापले खास फायदे आहेत. लेड ॲसिड बॅटरी स्वस्त आहे, तिची कार्यक्षमता जास्त आहे आणि ती जास्त करंट देऊ शकते. दुसरीकडे निकेल आयन बॅटरी अविश्वसनीय मजबूत आणि टिकाऊ आहे. ती ओव्हरचार्जिंगने खराब होत नाही आणि तिचं आयुष्य अनेक दशकांचं असू शकतं. मग विजेता कोण ठरला? खरं तर याचं उत्तर कोणती बॅटरी चांगली आहे असं नाही, तर कोणत्या कामासाठी कोणती बॅटरी योग्य आहे हे आहे. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, गाडी स्टार्ट करायला जो मोठा करंट लागतो त्यासाठी कमी प्रतिरोध असलेली लेड ॲसिड बॅटरीच उत्तम. पण समजा एखाद्या दुर्गम ठिकाणी सौर ऊर्जेवर वर्षानुवर्षे अवलंबून राहायचं असेल, तर तिथे निकेल आयनचा टिकाऊपणा जास्त महत्त्वाचा ठरतो.
आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर निकेल आयन बॅटरी इतकी मजबूत आणि दीर्घायुषी आहे, तर मग ती आपल्याला आजकाल लेड ॲसिड बॅटरी इतकी सहज का दिसत नाही? यावर नक्की विचार करा.